त्या मुलींच्या वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी इथले जे व्यवस्थापक होते खरात नावाचे, त्यांनी काही मुलींचं मोलेस्टेशन केल्याची घटना या ठिकाणी दैवी आणि संतापजनक अशी घटना घडली आहे. अर्थात पोलिसांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीसुद्धा त्या ठिकाणी अटकेमध्ये आहे. नक्की इथं काय परिस्थिती आहे, कधीपासून अशा पद्धतीने त्रास दिला जातोय याची माहिती घेण्यासाठी मी माझ्यासोबत आमचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जालन्याचे कुचेजी, माझ्या सहकारी संध्या देठे, आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आज आलो होतो. मुलींशी आम्ही संवाद केला. इथले जे कोच आहेत त्यांनासुद्धा बडतर्फ केलं आहे. त्यांच्याही इन्क्वायऱ्या चालू आहेत आणि अशा पद्धतीने जो प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटी आहे आणि अशा घटना जर घडत असतील तर निश्चितपणे त्या खपवून घेतल्या जाणार नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या नेग्लिजन्स या ठिकाणी झालेला आहे त्यातला एकालाही सोडण्यात येणार नाही आणि या संदर्भामध्ये आज मुलींची खास भेट घ्यायला मी या ठिकाणी आलो. मुलींनी याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितल्या जे त्यांच्यासोबत झालंय आणि मुलींचे जबाबसुद्धा या ठिकाणी आतमध्येच घेतले जातील. पोलीस ज्यांचं जे काही बोलणं असेल, त्यांना जे काही सांगायचं असेल, 164 सुद्धा कॅम्पसच्या आतमध्येच घेतला जाईल आणि मुलींशी आम्ही बोललो. त्यांनी सांगितलं त्यांच्यासोबत जे काही झालंय. तक्रार सूचना जी पेटी होती ती या ठिकाणी नव्हती, ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आता नवीन व्यवस्थापक आलेत. खरं तर आत्ता आलेले शिक्षण अधिकारी जे आहेत महिला, संगीता भागवत आणि आपलं नाव काय, मनोजजी जे आहेत, हे आल्यानंतर यांच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीला आला. जेव्हा मुली त्यांच्याशी बोलल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आला की असा प्रकार या आत्ताच आलेल्या शिक्षण अधिकारी आणि व्यवस्थापक जे आहेत मनोजजी यांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना समोर आली आणि त्यानंतर पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू झालं. SP बन्सल साहेब आहेत जे अतिशय उत्तम असं काम त्यांनी याच्या आधीसुद्धा केलेलं आहे. ते आज जालन्यामध्ये SP आहेत. आम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. तात्काळ गुन्हे दाखल करत त्यांनी त्या ठिकाणी आरोपीला अटकसुद्धा केलेली आहे आणि ज्या वॉर्डनवरती आमचा संशय म्हणजे जे मुलांनी सांगितलं जे इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलं त्यांनाही बडतर्फ करण्यात आली. त्यांची चौकशी चालली आहे. खरे सांगणे काही योग्य होणार नाही, पण जे काही आहे ते पोलिसांच्याकडे आहे आणि योग्य दिशेने तपास चालू आहे. आणखीन सुद्धा याच्यामध्ये काही असतील, काही लूपहोल्स असतील, याच्या आधीचे कोण अधिकारी होते, कारण हे तर आत्ता सगळे डेप्यूट झालेत, आता जस्ट आले. त्यामुळे हा कधीपासूनचा प्रकार चालला आहे हे मुलींशी सुद्धा विश्वासात घेऊन त्यांनी आपल्याला कळलं.